शिवराय आणि जय श्रीराम मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचं विसरलेलो, जे की गिटारला ट्यून कसं करायचं. तर ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं हे ट्यूनिंग कीज असतात. तर या ट्यूनिंग कीजच्या मदतीने आपण गिटारला ट्यून करतो. ठीक आहे. तर गिटार ट्यून करायला आपण नॉर्मली तर करू नाही शकत. तर त्याच्यासाठी एक ॲप येतो गिटार ट्यूनाईक करून. तर ते ॲप तुम्ही डाउनलोड मारा जर गिटार असेल तर ते ॲपमध्ये प्रत्येक स्ट्रिंगचं कसं ट्यून करायचं तसं करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार नाही म्युझिकल अल्फाबेट्स, स्ट्रिंग्सला काय बोलतात आणि सारेगमपा शिकणार नाही. आज बघू कसं जात आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला चालू करू. तर पहिलं तर मी तुम्हाला थेरी पोर्शन सांगून टाकतो. काय ना, हे म्युझिकल अल्फाबेट्स आहे ते काय असतात. तर म्युझिकल अल्फाबेट 12 असतात. ठीक आहे. तर ए पासून स्टार्ट होतात आणि जी तक एंड होतात. फोकस. तर आपण एनी स्टार्ट करतो. ठीक आहे. ए, याला एच बोलणार आपण. मग ए अपॉन बी दिसतं आहे तर ते वरती हॅशटॅग आहे, त्याला शार्प बोलतो. म्हणजे याला प्रोनाऊन्सिएशन काय करणार, ए शार्प. आणि जो खालचा आहे तो बी आहे छोटावाला वरती, त्याला फ्लॅट बोलतो. ठीक आहे. तर ए शार्प किंवा ए शार्प प्लस बी फ्लॅट बोलतो. ठीक आहे, कळालं. तर पुढं बघू. बीला काय येते, हे नाही बी शार्प किंवा बी शार्प किंवा सी फ्लॅट. तर त्याच्यानंतर सी येतो, त्याच्यानंतर सी शार्प, त्याच्या खाली मग डी फ्लॅट, मग येतं डी, मग डी शार्प, ई फ्लॅट, ई एफ, ईला बी नाही एफ शार्प, जी फ्लॅट, जी शार्प आणि ए. म्हणजे रिपीटच होत राहतं परत. ठीक आहे. होप की तुम्हाला कळलं असेल. कालच्या व्हिडिओला मी सांगितलेलं की स्ट्रिंग्सला वरतून नाही खालून काउंट करतात. तर स्ट्रिंग्सला बी नावं असतात. तर ही खालची स्ट्रिंग आहे ती ई, त्याच्यावरती आहे बी, त्याच्यावरती आहे जी, त्याच्यानंतर आहे डी आणि मग ए आणि लास्टला ई. म्हणजे जे लास्ट आहे तेच फर्स्ट होतं, रिपीट होतं. लास्ट सारेगमा वाजवायचं आहे तर आपल्याला फ्रेट बी माहिती पाहिजे कोणच्या यायला पाहिजे. पहिलं तर मी तुम्हाला फ्रेटला ओळख करून देतो. बघा, हे जो डिस्टन्स हा जो दिसतोय मध्ये या मेटॅलिक आणि ह्याच्या, त्याला मध्ये फ्रेट. ओके. तर ही झाली 1 फर्स्ट फ्रेट, सेकंड फ्रेट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 फ्रेट एवढंच वापरतो आपण. ठीक आहे. बोलताना कसं बोलणार ते पण सांगून टाकतो कसं बोलतात. हे बघा, ही जी फर्स्ट स्ट्रिंग आहे कोणत्या फ्रेटवरती ठेवली, सेकंड फ्रेटवर. तर याला कसं बोलणार, फर्स्ट स्ट्रिंग फर्स्ट फ्रेट. आता सॉरी, फर्स्ट नाही ती सेकंड आहे, सॉरी. फर्स्ट स्ट्रिंग सेकंड फ्रेट, फर्स्ट स्ट्रिंग थर्ड फ्रेट, सिक्स्थ स्ट्रिंग फर्स्ट फ्रेट. तर असं बोलतात आपण. ठीक आहे. ते तुम्हाला दिसत असेल फ्रेट. आता मी सांगितलं फ्रेट काय असतं ते. फ्रेट, पहिलं फ्रेट काय, 0 म्हणजे काहीच नाही वाजवायचं. नेक्स्ट आहे 2, मग 4, मग 5, मग 7, मग 9, मग 11 आणि मग 12. त्याच्यानंतर नंतर स्ट्रिंग, कारण की आज आपण फक्त पहिल्या स्ट्रिंगला वाजवणार नाही म्हणून सगळीकडे 1 1 1 1 1 1 आहे. आणि फिंगर म्हणजे फिंगरची नावं. 5 बोटं असतात ते तर सगळ्यांनाच माहिती आहे ऑब्व्हियसली. हा बोट आपण ते नेक पकडायला धरतो. इंडेक्स फिंगरला आपण ए बोलणार, मिडल फिंगरला बी बोलणार, रिंग फिंगरला सी बोलणार आणि पिंकी फिंगरला डी बोलणार. ओके. तर चला वाजून दाखवतो. पहिलं काय होतं, 0ने स्टार्ट करायचं आहे. पहिलं दाखवलेलं मी तुम्हाला इथं दाखवून ठेवतो, इथं लावून ठेवतो तुम्हाला कळण्यासाठी. तर आणि हा थंब आहे ना थर्ड फ्रेटमध्ये ठेवायचा, म्हणजे कम्फर्टेबली आपण वाजू शकतो. ठीक आहे. तर पहिलं 0 फर्स्ट स्ट्रिंग. ओके. मग त्याच्यानंतर फर्स्ट स्ट्रिंग सेकंड फ्रेट. मग त्याच्यानंतर रिंग फिंगरनी आपण चौथ्या फ्रेटला धरलं
ते वाजवलं. ओके, परत वाजवू. ठीक आहे. मग पिंकी फिंगरनी 5th फ्रेटला ठेवलं. ओके. मग त्याच्यानंतर 9व्या फ्रेटवरती यायचं आणि इंडेक्स फिंगरनी आपण हे करायचं, 7व्या फ्रेटला धरायचं. ओके. मग मिडल फिंगर घ्यायचा 9व्या फ्रेटवर. मग त्याच्यानंतर रिंग फिंगरला 11th फ्रेटवर आणि मग लास्ट पिंकी फिंगरला 12th फ्रेटवर. आता हे सगळं मिक्स करून तुम्हाला वाजून दाखवतो. असं वाजल्याने तर बिगनर्स म्हणजे मी पण बिगनरच आहे, म्हणून सगळं स्लोली घ्यायचं. काय रश नाही करायचं, एवढं घाईघाईत नाही करायचं. ठीक आहे. तर चला परत एकदा प्रॅक्टिस करू. आता हेच रिव्हर्समध्ये वाजू. हे झालं आपलं सारेगमा. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.